पाहुणे लागले इंजिनियर मनोहर गुजर साहेब उपकार्यकारी अभियंता 220 केवी पॉकेट तसेच आखरी तत्त्वज्ञान 132 केवी गळप उपकेंद्र या सर्व पाहुण्यांचं परत एकदा सगळीकडे टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करते आणि या सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पूजन करायचे प्रमुख पाहुण्यांनी यानंतर दीपप्रज्वलन
उपस्थित झालो आहोत. आजचा जो सोहळा आहे त्रिसूत्री आहे. याच्यामध्ये आज आपण आयुधपूजन असेल, गुणवंत विद्यार्थी असतील आणि दीक्षांत समारंभ या 3 कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आपल्या ITI मार्फत जी 12वी समकक्षता प्रमाणपत्र आहे त्याचंही या ठिकाणी आपण सर्टिफिकेटचं वाटप केलं जाणार आहे. सर्वप्रथम आपल्या परंपरेनुसार आयुधपूजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आयुधपूजन म्हणजे साधनाच्या साह्याने प्रशिक्षण घेतो त्या साधनाचा मान राखणे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये म्हणजे जे उपकरणं आहेत, जे साधनं आहेत, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. वर्षभर आपण ज्या साधनावरती, ज्या टूल्सवरती काम करतो त्यांचा आपल्याला एक मान राखला पाहिजे. मग ते शेतकरी असेल, इंजिनियर असेल, इंडस्ट्रियल क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मग त्या साधनाचा मान राखला जातो. आज आपण या ठिकाणी पूजन करतो. यानंतर आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचे परिश्रम, जिद्द आणि शिस्तीबद्धीचे एक फलित आहे. आजचा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रशिक्षण पत्र देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व विविध शैक्षणिक संधींचा दारात प्रवेश मिळणार आहे. म्हणजे आपण ITI मार्फत 12वी समकक्षता ही जी पदवी आहे हे सुद्धा याचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्ष ITI केला तर मराठी आणि इंग्लिश या 2 विषयाचा पेपर देऊन तुम्ही 12वी या ठिकाणी पास झालेले आहात. त्याचं उदाहरण आपल्या समोर काही विद्यार्थी आहेत. आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे टाका. या 3 जर तुम्ही बाबी जर अंगीकारल्या सोडू नका. मी करू शकतो या वाक्यात एवढी एनर्जी आहे. ते तुम्ही म्हणजे कुठलं कार्य जे आहे कधी म्हणजे माझ्याच्यानं होणार नाही असं तुम्ही कधी मानू नका. मी ही करू शकतो ही खूप मोठी एनर्जी आहे. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी देशाचा भविष्यातील कर्ता आहे. आज तुम्ही शिकलेले तंत्रज्ञान उद्या उद्योगात, नोकरीत किंवा स्वतःच्या व्यवसायात उपयोगी पडणार आहे. स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. चुका करा पण त्या चुकातून शिका. कधी पडाल पण पुन्हा उभे राहून पुढे चाला. तुमचे शिक्षण केवळ नोकरीसाठी नसून समाजाला, कुटुंबाला आणि देशाला उपयोगी पडावे हीच खरी अपेक्षा आहे. शेवटी एकच सांगतो, तुम्ही मोठे होऊ शकता, यशस्वी होऊ शकता, पण त्यासाठी आजपासून मेहनत करण्याची तयारी हवी. तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आयुधपूजनाचं महत्व. तर आयुधपूजन आपण का करतो तर आयुध म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो शस्त्र. जसं की 3.5 मूर्तापैकी एक मूर्त आहे आपलं विजयादशमी दसरा. सगळे आज प्रत्येकाला माहिती आहे की आपण विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या पूर्ण घरात त्या ठिकाणी साफसफाई करतो. मग आपल्या घरात जेवढे काही शस्त्र असतील, मग आपले शस्त्र, मग ते आपल्या घरची गाडी असेल किंवा विळी असेल किंवा जे काय आपले काय शस्त्र आहेत त्यांची आपण त्या ठिकाणी पूजा करतो. का पूजा करतोय तर पण या ठिकाणी एक त्या ठिकाणी कारण, विदाऊट कारण आपण कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करत नाही. तुम्ही आता ITI ऍडमिशन घेतलंय, इथं फक्त तुम्हाला थेअरी प्रॅक्टिकल एवढं शिकायचं नाही, तर भविष्यात आपल्याला आपली संस्कृती पण त्या ठिकाणी जपायची. की तुमच्या समोर या ठिकाणी आपण टूल्स ठेवलेत. हे टूल्स का ठेवलेत, कारण मानव हा एक असा व्यक्ती की त्याला विदाऊट साहित्य तो कुठलंच काम करू शकत नाही. आणि ह्या पृथ्वीतलावर कुठलीच वस्तू त्या ठिकाणी अशी वाया जाणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काय महत्व आहे. म्हणजे एखादा ₹1,00,000 चेक असेल, त्याच्यावर जर सही करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ₹5 पेनच लागतोय. जेवढं महत्व विमानाला आहे तेवढंच आपलं सोयीला आहे. आपल्याला कपडे घालायचे म्हणलं तर कपडे शिवायचे म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला सोयीच लागते. आपल्या पायात कधी काटा मोडला तर आपल्याला त्या ठिकाणी काटा पिनच लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी काय महत्व आहे. म्हणून ह्या गोष्टीची आपल्याला कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करायची. की आपण बैलपोळा सण साजरा करतो. का करतो आपण सण साजरा, की वर्षभर आपण त्या बैलांच्या जीवावर त्यांच्याकडून काम करून घेतो
आणि त्यांच्या जीवावर आपण भाकर तुकडा खातो, म्हणून आपण त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतोय. आज आपण या ठिकाणी आयुध पूजन करतोय. का करतोय? कारण ह्या टूलच्या जीवावर उद्या तुम्ही भविष्यामध्ये तुमची भाकर कमवणार. तुम्हाला काम करायचं, तुमच्या अंगात स्किल आहे पण तुमच्याकडे टूल्स नाहीत, तुमच्यानं काम करू शकत नाहीत का आपण त्या ठिकाणी काम करू शकत नाही. एखादा IT मधला इंजिनियर आहे, त्याला पूर्ण काय की त्या गोष्टीला आपण देव मानतो, त्याच्या जीवावर आपण त्या ठिकाणी काय करतोय, आपली उपजीविका त्या ठिकाणी भागवण्याचं काम करतोय. आणि त्या गोष्टीबद्दल आपल्याला त्या ठिकाणी कृतज्ञता पाहिजे, त्या गोष्टीची आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे, जाणीव पाहिजे. आणि ही प्रत्येक जाणीव ही प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे प्राचार्य मागणे सर हे थोडेसे उशिरा आले होते. सरांना एकदा मला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची. तर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे इंजिनियर सुहास पाटील साहेब, उपकार्यकारी अभियंता, उपकेंद्र देखभाल दुरुस्ती विभाग लातूर, महापारेषण. मग त्यांचे साहेबांबद्दल मात्र या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, कारण साहेब आमचे सहकारी मित्र राजकुमार शिंदे सर यांचे क्लासमेट आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब एक 6 महिन्यापूर्वी इथं कळंबमध्ये आले होते. एक लग्न होतं त्यांच्या एका मित्राचं, त्यासाठी आले होते. आणि नेमकं त्यावेळेस शिंदे सरांनी आम्हाला दोघांना बोलून घेतलं, मला आणि भांडे सरांना, आणि म्हणजे मला तुमची ओळख करून द्यायची. आणि मग ज्यावेळेस आम्ही इतर सरांना भेटलो, फाटे साहेबांना, मग त्यावेळेस आम्हाला आमच्या मातनीसरांनी एक कान मंत्र दिलाय. कान मंत्र म्हणजे असा दिलाय की तुम्ही जिथेही बसाल, ज्या ठिकाणी तुमची ओळख होईल, तर त्यांना आपल्या कॉलेजबद्दल माहिती द्या. कारण आमचं कॉलेज 2022 मध्ये चालू झालंय, अजून थोडंसं कॉलेज आमचं नवीन आहे, बऱ्याच लोकांना माहित नाही. मग त्यांनी भांडे सरांनी आम्ही असं कॉलेजबद्दल माहिती दिली. आणि साहेबांना म्हणलं की साहेब आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिट द्यायची इथले आपल्या महापारेषणच्या ऑफिसला, जे की डेंगळीच्या दवाखान्याच्या समोर होतं. तर बऱ्याच जणांना महापारेषण ऑफिस म्हणजे समजणार नाही, त्यासाठी सांगायचं. मग गेल्या वर्षी आपली जी 2023-25 जी बॅच होती, त्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट देण्यासाठी साहेबांची ड्युटी लातूरला आहे. पण साहेब खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लातूरून कळंबला आले होते. आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी गायडन्स केलं होतं. दुसरी गोष्ट की ज्या वेळेस आम्ही तिथं गेलो, शिंदे सर आणि मी महापारेषण ऑफिसला कळंबच्या, त्यावेळेस आमची गुजर साहेबांची ओळख झाली. मग गुजर साहेबांना आम्ही पाटील साहेबांबद्दल त्या ठिकाणी माहिती सांगितली. मग गुजर साहेब म्हणले की तुम्हाला याची मान्यता घ्यावी लागते, आणि मान्यता घ्यायला मेन झोन आहे बीडला. आणि बीडला तुम्हाला 3 ते 4 चक्रा त्या ठिकाणी मारावे लागते. चक्रा मारायचं काय नव्हतं, 3 वेळ जावं लागत होतं, पण वेळ जास्त जात होता. आणि नुकतीच मुलांची परीक्षा पण तोंडावर आली होती. मग आम्ही पाटील साहेबांना म्हणलो, आणि पाटील साहेबांनी एका फोनवर आमच्याकडे हे पाठे वाचवले. आणि साहेब स्वतः येऊन त्यांनी आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमच्या बरंच त्या ठिकाणी गायडन्स. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जे आपले गुणवंत विद्यार्थी त्यांना प्रोव्हाइड करायचं, त्याचा भार समतोल व्यवस्थित राखायचा. तर त्यामध्ये जे आहे ट्रान्समिशन लाईनची कॅपॅसिटी 50,000 किलोमीटर पाहिजे, जवळपास 700 किलोमीटरची कॅपॅसिटी आहे, आणि जवळपास 700. तसेच महापारेषणचे जे व्होल्टेज लेवल आहेत 65 केव्ही पासून ते 765 केव्ही पर्यंत व्होल्टेज लेवल आहे. आणि आम्ही डायरेक्ट रेल्वेला सप्लाय करतो, टीएसएसचा कोजनरेशनला सप्लाय करतो. अशा रीतीने आमचं कार्यभार चालतो. माझ्यासोबत जे आहेत पटेल साहेब, आम्ही दोघंही क्लासमेट आहेत. माझ्यापेक्षा ते क्लासमध्ये त्यावेळेस टॉपर होते. ते आम्ही दोघं पाठोपाठ मग होता, त्यानंतर ते मार्गदर्शन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्याला साहेबांनी सांगितलं की त्यांच्या जनरेटिंग स्टेशनची कॅपॅसिटी ही 240 व्होल्ट आहे, किलोवोल्ट, सॉरी 240 किलोवोल्ट. तर ITS मुलांना माहिती आहे किलोवोल्ट. तर आमचे डीएडचे काय त्याचे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडे वीज निर्मिती या ठिकाणी परळी या ठिकाणी होते, तिथं 11 किलोवोल्ट ते 66 किलोवोल्ट पर्यंत त्या ठिकाणी वीज निर्मिती होती. मग ती जी आपण घरी जे वीज वापरतो ती किती वापरतो, 240 व्होल्ट. तयार किती होते, 11 किलोवोल्ट. तर त्या 11 किलोवोल्टचं 200 वॉट साहेब यांना अशी विनंती करतो की आमच्या त्यांना मार्गदर्शन करायचं. या आयुष पूजन दीक्षांत समारंभ आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मागणे सर, संस्थेचे टेक्निकल ITI
प्राचार्य अंडे सर, सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज मोकळ बोलायला हरकत नाही. दबाव घेऊन बोलताना मन आणि व्यक्त होणं कठीण झालं. तुमच्यापैकीच एक, आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं बोलायचं तर एक मोठा भाऊ अशा स्वरूपामध्ये मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. आपण आज या आयुध पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आणि जे इतर 2 कार्यक्रम आपण क्लब केलेले आहेत संस्थेच्या वतीने, हे जे कार्यक्रम आहेत आयुध पूजनाचे, सरांनी सांगितल्याप्रमाणे आयुध पूजन म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी वापरली जाते, म्हणजे ती कुठलीही गोष्ट होते. आपण ज्या फील्डमध्ये आहोत, आता आपल्या जे टूल्स आहेत ते आपल्या फील्डमध्ये भविष्यातले आयुध, आपले शस्त्र असणार आहे. त्या शस्त्राची कृतज्ञता बाळगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी हे टेक्निकल टूल्स म्हणजेच तुमचे आयुध आहे. भविष्यात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पोटाच्या सोयीसाठी, सोप्या शब्दात ज्यावेळेस व्यवसाय, नोकरी जे काही कराल त्यात लागणारी तुमची शस्त्र आहे. सोबतच दुसरा जो दीक्षांत कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत घेतलेला आहे, त्या सर्व ज्यांनी ITI उत्तीर्ण केलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन. आणि जे विद्यार्थी वर्गामध्ये जे काही रँक आलेले आहे ते संस्थेच्या वतीनं जे काही त्यांच्या पुढच्या वर्षासाठी जे मार्गदर्शन असणार आहे किंवा त्यांना स्फूर्ती मिळण्यासाठी जो त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांचाही माझ्यापुढे भविष्यात त्यांच्या जे करिअर करणार आहे त्याच्या पुढच्या वर्षासाठी परत अजून जास्त चांगले मार्क्स पाडून स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही पुढे जाऊन तुमची योग्य वाटचाल कराल ही अपेक्षा करतो. आता सोबतच एक जनरलाइज बोलण्यासाठी मी प्रयत्न करतो. एक आपल्याकडे जे ट्रेड आहेत सध्या, वायरमॅन असतील किंवा इलेक्ट्रिशियन असतील, हे साधारण आमच्या कंपनीच्या समकालीन काम करणारे क्षेत्र, सोबतच वेल्डर आणि तुमच्याकडे कोपा जे काही ट्रेड आहेत, पण त्यांची आमच्याकडे डायरेक्ट कोपाची भरती नसते, परंतु कॉम्प्युटर ऑपरेटर मधून आमच्याकडे जे काही आउटसोर्स जॉब असतात डिव्हिजन ऑफिसला, सब डिव्हिजन ऑफिसला, तर त्या ठिकाणी जे कम्प्युटर चालक म्हणून आहेत ते त्या ठिकाणी त्याचा उपयोग नक्कीच त्याची भरती होते. पण जे वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियन स्टेटचे विद्यार्थी आहेत त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठ्या संधी आहे. मुळामध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं दुर्दैव, माझं निगेटिव्ह वाक्य असेल हे की महाराष्ट्रीयन विद्यार्थी हे गाव सोडून जायला तयार नाही. तुम्ही जर बघाल तर रेल्वेमध्ये 90% नॉर्थ इंडियन्स आहे. कारण महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं वाटतं की त्यांना गाव सोडून जाणं म्हणजे पाप आहे किंवा राज्य सोडून. जास्तीत जास्त आपली पुणे ग्रामीण भागातली पुणे आणि जास्तीत जास्त मुंबई इथपर्यंतच आपण प्रयत्न करतो. आणि जे रेल्वेची तयारी करतात पोरं, जे बिहारचे आहेत किंवा उत्तर प्रदेशचे आहेत, त्यांची तयारीची गती आणि आपली गती खूप फरक आहे. सोप्या शब्दामध्ये ते खूप सिरियसली अभ्यास करतात. जर आपल्याला असं वाटत असेल की मी ITI केलं म्हणजे मला रेल्वेनं नोकरी दिली पाहिजे किंवा MPSCने नोकरी दिली पाहिजे, आज स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार, सहज कुठलीही नोकरी मिळणार नाही. आणि जे दिसतं याच्यात वाईट म्हणून घ्यायची गरज नाही, पण तुम्हाला जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला मेहनतही करावी लागेल. 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षभरापूर्वी महापरेशन कंपनीची विद्युत सहायकाची इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी एक भरती झालेली आहे. साधारण 3,000च्या आसपास भरतीमध्ये उमेदवार सिलेक्ट करणार होते. 1 लाख 2 लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म आले होते. विचार करा की आपल्याला एक जागा मिळवण्यासाठी आपल्याला लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा करावी लागणार आहे. स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं तुम्ही ITI केला किंवा आता जे फर्स्ट इयरला असतील किंवा जे विद्यार्थी फर्स्ट इयर टू सेकंड इयर असतील, एक लक्षात ठेवा की तुम्हाला भविष्यामध्ये टिकण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. मग स्पर्धा आहे याचा अर्थ घाबरून पण जायचं नाहीये. फक्त आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात योग्य दिशा असेल तर तुम्ही नक्कीच यश येऊ शकाल. आपल्या भागामध्ये काही गोष्टी आपल्याला आपण नव्या असतो, पण आताच्या ज्या तंत्रज्ञान मोबाईलचं युग आलेलं आहे त्याचा खूप चांगला वापर करण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही आजच्या तारखेला जर आपण स्वतःच्या मनाला विचारलं की आपण रील्स कसल्या बघतो, हे वास्तव आहे. माझ्याही मोबाईल हातात गेला तर वास्तव आपण कामापेक्षा बिनाकामाच्या गोष्टी जास्त बघतो. जर तुम्हाला भविष्यासाठी संधी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा जे काही तुम्ही नोकरीच्या हिशोबाने विचार करत असाल तर त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी त्या इंटरनेटचा चांगला वापर करा. आणि कामाच्या गोष्टी बऱ्याच त्याच्यावर उपलब्ध आहेत. सोबत आज जे काही तांत्रिक विद्यार्थी इथून बाहेर पडणार आहेत, इंडस्ट्रीज वाट बघत आहेत.
तुम्ही गाव सोडल्यानंतर कष्ट करण्याची, प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, आजही जिथं तुम्ही मेहनत कराल तिथं तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री जर मेहनत केला तर तुमच्या कष्टाचा चीज होतो, तुमच्या इन्क्रिमेंट्स वगैरे जे काही तुम्हाला आर्थिक मूळ उद्देश जो आहे आपला पैसा प्राप्ती ते तुमच्या कष्टावर डिपेंड असते. आपण काम दाखवायसाठी करतो की प्रामाणिक करतो हे समोरच्याला लक्षात येत असतं. त्यामुळं जिथं जाल तिथं तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे काम करा. सोबतच तुम्हाला जे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत त्यांना इन्स्ट्रक्टर, तुम्हाला जे काही तुमचे इन्स्ट्रक्टरचे जॉब आहेत तेही गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगला आता एक दोन उदाहरणं सांगतो. उदाहरणं सांगितल्यानंतर माणसाला सोपं जातं. मला वाटतं आमचे गुजर साहेब माझे हे डिप्लोमाचे वर्ग मित्र आहेत. तर त्यावेळेस आमच्या ही जे आयटीआय टू डिप्लोमा सेकंड इयरची बॅच फर्स्ट आम्ही सेकंड इयरला असताना आली. तर पूर्वी हे 2005ची गोष्ट आहे. माझ्या वर्गामध्ये 10 लोक डायरेक्ट सेकंड इयरला आले. तर त्यात 1400 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ज्यावेळेस समुद्राला मिळते, ज्यावेळेस हिंद सागरामध्ये समुद्राला मिळते भारताच्या पूर्व बाजूला, त्यावेळेस तिथं पात्र 1.5 किलोमीटरचं आहे. पात्र म्हणजे ह्या 1.5 किलोमीटरचा पूल पास करून नदी जागा आहे. पोस्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. म्हणजे आपल्या क्लासमध्ये एक जण असा असेल की त्याच्या विचार जर डोक्यात असेल की तो मला बरोबर देतायचं, बाकी गोष्ट नाही, चुकीची गोष्ट नाही, फक्त मार्ग चांगला पाहिजे. ज्यावेळेस आपण समाजात वावरो त्यावेळेस आपल्याकडे बघून एखाद्यानं म्हणलं पाहिजे की हा आदर्श आपल्यासाठी योग्य आहे. म्हणजे उदाहरण ह्याच्यासाठी सांगायचं, तिरुबा अंबानी असला ते तुम्हाला गोदावरी नदीचं बरं सोबत सांगत असताना हे ह्या ज्या गोष्टी आहेत कुठंतरी देह निश्चितीवर येत आहेत. म्हणजे माणूस घडायचा असेल तर सगळ्यात पहिलं लागतं देह. विदाऊट एम असं म्हणतात की एक बोट असतो, फुटबॉल असो किंवा कुठलाही बोट असो, त्यात एक बोर्ड असतो, त्यात तुम्हाला गोल करण्यासाठी गोल पोस्ट असतो. विदाऊट गोल पोस्ट आपण कुठलाही गेम करू शकतो. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य जगणार आहात तर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं स्वतःचं गोल असणं अपेक्षित आहे. विथ टाइम लिमिटेशन, म्हणजे मी एखादी गोष्ट या दिवसामध्ये मी मिळवेल. सांगण्याचा उद्देश काय आहे की जर गोल असेल, मला फक्त मिळवायचं असेल, त्याला तारीख नसेल तर ते गोल होत नाही. म्हणजे तुमचं टार्गेट मिथे फिक्स असेल की मला मी 2 वर्षामध्ये माझ्या आई वडिलांसाठी स्वतः एक अर्निंग मेंबर असेल. हे अशा प्रकारच्या गोल नंतरच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश मिळेल. दृष्टिकोन, आता सोबत बोलताना जे काही मला एक गोष्ट सांगायचीच होती तुम्हाला. दृष्टिकोन महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. एक गोष्ट सांगतो, एक 2 मिनिटाची गोष्ट आहे की एक पेट्रोल पंप असतो. पेट्रोल पंपाच्या समोर एक झोपडीमध्ये एक पालक आणि त्यांची 3 मुलं राहत असतात. आता लहानाची मोठं होत असताना जे पालक असतात, ते आई वडील असतात, ते गरीबच असतात. कष्ट करून त्या पोरांना फक्त पोट भरायचं काम त्यांच्या रोजीरोटीमध्ये होत असतं. मग हे 3 विद्यार्थी, 3 मुलं शाळा शिकत मोठी होत असतात. मग त्याच्यापैकी हे ते ठरवतात आपल्याला मोठेपणी काहीतरी बनायचं आहे. त्याच्यातला एक जण बनतो एक 5 पेट्रोल पंपाचा मालक बनतो, एक जण बनतो एक पेट्रोल पंपाचा मालक, आणि एक जण बनतो त्या पेट्रोल पंपावर जो डिझेल भरण्यासाठी जो कॅन्डिडेट असतो तो बनतो. तर एक बेसिक हे कशामुळे झालं असं, भाऊ तर ते होते, आई वडील तर तेच होतं, परिस्थिती पण तेच होती. पण एक जण 5 पंपाचा मालक बनतो, एक जण 1 पंपाचा मालक बनतो, आणि एक जण त्या डिझेलच्या जे भरण्याची जे काम असतं तो करतो. त्याचं काही कारण तुम्हाला काय वाटतं? काय येस, करेक्ट. तुम्ही काय विचार करता? म्हणजे एक मोठा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलायचं तर आपण काय विचार करतो ह्याच्यावर आयुष्य घडणार. तुम्ही जर ठरवलं की मला काहीतरी करोडपती बनायचं आहे, मी बोलताना खूप हे गांभीर्यानं बोलतो. ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना, आता उदाहरणासाठी मला एक प्रवास करायचा आहे, इथून मुंबईला जायचं, माझं ध्येय ठरले कितीपर्यंत, आपण त्याच्यासाठी काय प्रश्न आपल्याला पडतात की जायचं कसं, किती दिवस लागतात, किती किलोमीटर आहे, खर्च काय आहे, जाण्याचे पर्यायी मार्ग काय आहेत. त्याचप्रमाणे
आपण आपलं ध्येय ठरल्यानंतर त्या दिशेने कसं जायचं याचा प्लॅन करतो. आपण आर्थिकदृष्ट्या तुम्ही त्या परिस्थितीत नाहीये. आजचे विद्यार्थी मला असं वाटतं ते आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहेत. म्हणजे आणि आठवी आहे सेकंड इयर मध्ये. सत्कार प्राध्यापक श्रीकांत गावस्कर करतील. प्रथमेश तयार व्हायचे. मी इंजिनियर सुहास पाटील साहेब यांनी करायचं आहे. त्यानंतर कोल्हापूर स्कूलमधून तयार व्हायचंय. याचा सत्कार प्राध्यापिका सुकेशिनी गव्हाणे मॅडम हे करते. बालाजी रामरोळे सर हे करतील. बालाजी रामरोळे सर मॅडम हे करतील. दीक्षा गायकवाड मॅडम. दीक्षांत कार्यक्रम, आयुध पूजन तसेच गुणवंत सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडे सर, प्राचार्य ITI कॉलेज तसेच प्राचार्य DED कॉलेजचे मात्रे सर, मेहते सर, शिंदे सर, पवार सर, जाधव सर, रामोळे सर, गव्हाणे मॅडम, शिंदे मॅडम, गायकवाड सर आणि गोडके सर व उपस्थित सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो,
आपलं आयुष्य पूजन करण्याचं कारण काय आहे? तर आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट आहेत आबा म्हणतो जेव्हा मला इथं बोलल्याबद्दल केले सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावे. तसं मी सांगतो, तुम्हाला सांगतो, मी मनमत गुजर राहणार इथलाच आहे, बीड जिल्ह्यामधलाच आहे, केस कॉलनीमध्ये. माझं प्राथमिक शिक्षण इथं गावाकडे झालं, जिल्हा शाळेमध्ये. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि काही गावाकडे झालं, काही लातूरला झालं. आणि ज्यावेळेस मी लातूरला गेलो त्यावेळेस मला हे काय समजत नव्हतं, थोडे मार्क कमी पडले. त्यानंतर 10वीला 65% पडले होते त्यावेळेस. पण मला तर खूप जण म्हणले तू कुठं तर ह्याला कर, म्हणजे BA ला ॲडमिशन घे, म्हणजे 11-12ला ॲडमिशन घे, ठीक आहे. पण म्हणजे वडिलांची इच्छा होती पॉलिटिकल कॉलेज घ्यायचं. पण त्यावेळेस म्हणले तुला पॉलिटिकल कॉलेज काय शिकणार नाही, तर सगळं पूर्ण इंग्लिश असते. मग तेव्हा मला त्यावेळेस इतका आला, त्यावेळेस मी ठरवलं की कसंही करून पास होणार आणि पॉलिटिकल कॉलेज चांगल्या रीतीने पाजवलं विदाउट बॅकलॉग. त्यानंतर माझं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं, इंजिनिअरिंग व्यवस्थित काढलं. त्यानंतर पण मित्रांनो एक गोष्ट सांगायची की मला जी संधी भेटली ती मी संधीचं सोनं गेलो. त्यावेळेस डिसिजन घेतलं पॉलिटिक्स काढायचं, पॉलिटिक्स काढलं, पुन्हा इंजिनिअरिंग काढलं. आणि जेव्हा आपले एक्झाम निघाली, आपल्या MSCBची एक्झाम, महापालिकेची एक्झाम, जेव्हा जॉब जे काही जॉब करता तुम्ही मन लावून केलं तर तुम्हाला पुढची संधी येते आणि तुम्ही भविष्यामध्ये पुढे जाऊ शकता. त्या प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तर खूप काही भविष्यामध्ये मोठं होतं. तुमच्याकडे जे काही ट्रेड आहे, वेल्डर ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, वेल्डर मध्ये सुद्धा माझ्या अशी मित्र टर्नओव्हर केलेला आहे, फक्त बिल्डिंग मध्ये तुम्ही मोठं केल्यामुळं. अशा प्रकारे आपण संधीचं सोनं केलं तर खूप फायदा होईल. त्यानंतर आयुष्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या आईवडिलांची जाणून ठेवून जर काम करत गेलं, आईवडिलांची जी स्वप्न आहेत ते स्वप्नाच्या दिशेने जर आपण मार्गक्रमण केलं तर खूप काही आपण पुढे जाऊ. शिक्षण घेताना आपलं शिक्षण जे आहे एक वाघिणीचे दूध आहे, ते प्रत्येकाने शिक्षणामध्ये जर त्याचा उपयोग केला तर खूप. एज्युकेशन द्वितीय वर्ष सध्या. तर सर्वप्रथम प्रगती भिसे यांचा सत्कार मी प्राचार्य शिक्षणाचं नाव विनंती करतो की सत्कार करायचा त्यांचा. सूरज भांडे सर, प्राचार्य असं बोलायचं. पाहिजे